एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत, एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत. हे शरीर आहे नाशवंत, पण कार्य राहते अनंत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा लोकांची मुलाखत घेतो जे समाजामध्ये राहून समाजाचा आपण देणं लागतो या उद्देशाने जगतात, झटतात आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात. तर अशीच ज्यांनी आज आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे ते माझ्याच परिसरातील म्हणजेच पुण्यामध्ये मांजरी जिथं मी राहतो त्या मांजरी गावामधल्या सुप्रसिद्ध अशा समाजसेविका रत्नमाला घुले मॅडम. तर त्यांचं स्वतःचं अनाथाश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, म्हणजे ज्यांचं कोणी नाही तसं निराधार केंद्र ते चालवतात. तर आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत. तर मॅडम नमस्कार. धन्यवाद. नमस्ते. आपल्या मधुतारा फाउंडेशन यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो मॅडम. नमस्ते. तर सांगा मॅडम, आपलं नाव सांगा. मी रत्नमाला जयवंत घुले, मांजरी इथे राहते. आणि आज हे साहेब आमच्या संस्थेला भेट दिली त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा धन्यवाद. कारण मी जे निराधार असतात, ज्यांना कुणीच नाही आहे जगामध्ये, की मग अशा लोकांना मी खाणं पिणं राहणं फ्रीमध्ये देत असते. आणि त्यांचं म्हणजे सगळं म्हणजे खायचं प्यायचं आणि अशा दवाखाना वगैरे सगळं मी करत असते. काही अशी लोकं असतात की खरंच निराधार असतात. काही लोकांना लेडीजला माहेरी किंवा कुठल्याही सासरी किंवा माहेरी असा आनंद असतो. अशा महिलांना मी स्वतःच्या पायावर उभी करते आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभी करून त्यांना व्यवसाय चालू करून त्यांचं भवितव्य मग त्यांचं ते घडवतात. असं मी काम करत असते. आणि अशा म्हणजे ज्यांना जगामध्ये अशी लोकं पण असे भरपूर आहेत की ज्यांना मुलं आहेत पण सांभाळत नाही. काही वेळेस मुलं किंवा सुना आईवडिलांना घराच्या बाहेर काढतात. आता मी केसचं तुम्हाला उदाहरण देते. आमच्या पलीकडे पोलीसमध्ये काम करणारी एक माणूस होता. रात्री सुनानी आणि मुलांनी सुनानी रात्री बाहेर काढलं 12-1ला. ते माझ्या आश्रमामध्ये आले. मी त्यांना माझ्या आश्रमामध्ये ठेवलं आणि नंतर त्याच्या मुलाला बोलून घेऊन सगळे कायदे काढून त्यांना व्यवस्थित समजून सांगितले. त्या मुलगा आता त्यांना चांगलं कायमचं सांभाळतो. आणि असे जगामध्ये भरपूर काही लोक असतात निराधार, यांना खाणं पिणं राहणं आणि पूर्ण म्हणजे मरेपर्यंत मी एखादी मुलगी कशी आईवडिलांचं पाणी वगैरे धरतात, मैत वगैरे करतं, तसं मी सगळं त्यांचं करत असते. तर खूप मोठं काम करताय मॅडम तुम्ही. ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मी पहिली म्हणजे माझं शिक्षण BA झालेलं आहे. मी पहिल्यापासून हे समाज कल्याण कार्य करत असते. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, वडील पण माझे इथं बागायतदार आहेत. आणि त्याच्या माध्यमातून वडिलांकडे भरपूर लोक नाही का गावाकडचे यायचे, काम वगैरे करायचे. मग त्याच्या माध्यमातून मला काही ज्यावेळेस मी नोकरीला होते त्यावेळेस माझ्याकडं महिला यायच्या की तुम्ही मला कामाला लावा, मला असं करा तसं करा, मला घरी असाचा प्रॉब्लेम आहे. मग अशा लोकांना मी काय करायचे, स्वतःचा खर्च करायचे, त्यांना मग कामाला लावायचे. कधी कधी माझं फॅशन डिझायनरचं झालं होतं. मी स्वतः त्यांना फॅशन डिझायनरचं शिक्षण फ्रीमध्ये द्यायचे. आणि नंतर मग थोडं करून मी काय करायचे, समाज कल्याण आणि बालकल्याण म्हणजे या जिल्हा परिषदकडनं मी महिलांना पिठाची गिरण, सिलाई मशीन, ब्युटी पार्लरचं साहित्य मिळवून द्यायचे. मग त्याच्या माध्यमातून महिला माझ्याकडे बरोबर अटॅच झाल्या. मग त्यांचे काय प्रॉब्लेम असायचे, घरचे काय प्रॉब्लेम आले, मग घरचे कधी मग त्यांना कुठं सहारा नसायचा, मग त्यांना मी माझ्या घरामध्ये राहायला द्यायचे. 2-2, 3-3 दिवस त्यांना माझ्याकडे ठेवायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायचे, त्यांना स्वतःच्या पार उभी करायचे. मग मला ह्याच्या माध्यमातून असं सुचलं की महिलांना कुठंतरी स्थिरपणा पाहिजे किंवा महिलांना कुठंतरी घर पाहिजे आणि त्याशिवाय मग त्या राहू शकत नाही. त्याच्या माध्यमातून मग मी हे स्वतः आश्रम चालू केला. मग ह्या आश्रमाच्या माध्यमातून मला महिलांना सहकार्य पण करता येतं आणि त्यांचं म्हणजे काय असेल त्या प्रॉब्लेम मला सोल्व करता येतात. आणि नितीन शिंदे साहेबांसारखे आम्हाला साहेब मिळाले, आज मी त्यांचं धन्यवाद पण मानते. नक्कीच मॅडम. आणि मॅडमचं काम खूप मोठं आहे. तर मॅडम महाराष्ट्रभरातल्या निराधार लोकांना घेताय ना? हो, महाराष्ट्रामधल्या निराधार लोकांना घेते मी. बरं, मधुतारा फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही नक्कीच मदत करता? नक्की. कुणीही असू द्या, निराधार लोक माझ्याकडे पाठवलं तर त्यांना मी खाणं पिणं राहणं आणि पूर्ण म्हणजे माझ्या इथं आहे तोपर्यंत मी माझ्या आईसारखं त्यांना सांभाळते. आता माझ्याकडं जे लोक आहेत ते मला मम्मी म्हणतात. मी त्यांना मम्मीसारखं म्हणजे आईसारखं संग प्रेम देत असते. तर मित्रांनो, देवाला कधी कोणी बघितलेलं नाही आहे, परमेश्वराला बघितलं नाही, पण बघायचं असेल ना तर ह्यांच्यामध्ये, कारण की जे परमेश्वराचं कार्य ते हे करतात.
आणि याशिवाय म्हणजे कसं माहिती का, मी स्वतः इथं म्हणजे गुल्यांची बागायतदारांची आणि चांगले खानदानीची लेडीज आहे. आणि त्याच्यामुळं मला कसं माहिती का, मला मी जे कमवते किंवा जे परमेश्वरांनी मला जे दिलं स्वामी समर्थांनी, ते मी गरिबांसाठी मी काम करत असते, त्यांना सहकार्य करते. कधी माझ्या पदराचं पण त्यांना खाणं पिणं किंवा काही महिलांना असं करते की खरंच नाही आहे त्यांना कुठंच काही नाही, मग अशा लोकांना मी माझं स्वतःचाच खर्च करून त्यांना पेन्शन, म्हणजे जे लोक निराधार आहेत, ज्येष्ठ नागरिक आहे, यांना पेन्शन गव्हर्नमेंटमधनं चालू करून देते. काही ज्येष्ठ नागरिकांचे मी ज्या योजना असतात ते चालू करून देते. आणि महिलांना एक मीटिंग घेते जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. त्यांना हे सांगते की आपली जी सुरुवात आहे, आपल्या महिलांना जे स्वतः आपल्या समाजामध्ये ते स्वतः आपली जागा निर्माण करतात किंवा स्वतः काम करतात, अशा लोकांना तुम्ही प्रोत्साहन द्या, महिलांना प्रोत्साहन द्या, त्यांचा सत्कार करा, त्यांना स्वतः म्हणजे आपल्या घरापासून सुरुवात करा, हे पटवून देत असते. किंवा सुनेला पटवून सांगते. काही असे प्रॉब्लेम येतात की महिला माझ्याकडे आले की मी त्यांच्या असं पहिल्यांदा तर मी कधी त्यांचं तोडत नाही. पहिल्यांदा मी सासूला समजून सांगते, नवऱ्याला समजून सांगते, आणि त्यांचं जे आहे ते मी घडवते किंवा एकत्र आणते. आणि जर एकत्र येत नसेल तर मग त्या महिलेला मी स्वतः मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभी करून देते. अशा माझ्याकडं जवळजवळ 1,500-2 महिला आत्ता माझ्याकडं येतात, म्हणजे खूप दिवसापासून माझ्याकडं न्याय मागायला येत असतात. मग मी त्यांना सहकार्य करत असते. खूप मोठं काम करताय. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेच आणि राहीलच. तर मॅडम, अशा ज्या लोकांसाठी तुम्ही जे काम करताय त्यांच्यासाठी एक प्रेरणास्थान आहात तुम्ही. आणि लवकरच आपण सोबत राहून आपण काम करूया. आणि त्याच्यानंतर आणि जे काही दिव्यांग लोक जे आहेत किंवा हँडिकॅप लोक जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपलं मधुतारा फाउंडेशन काम करतं. कॅन्सरवरती म्हणजे आरोग्यावरती काम करतं. तर तुमच्या माध्यमातून जर कधी कुणी असेल तर नक्की सांगा. आणि आपण काय करूया, आपले वृद्ध आजी आजोबा जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या आश्रमवरती एक आरोग्य शिबिर असं बनवूया. ठीक आहे. हां, बरोबर आहे ना. जेणेकरून त्यांचं आरोग्य पण उत्तम राहिलं पाहिजे. जेणेकरून त्यांचं उद्या जाऊन त्यांना कधी काही मोठे गंभीर आजार झाले तर आपण त्यांचा सक्षम झालं पाहिजे त्यांना ते आधार देण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्यमान भारत कार्ड, परत त्यांना संजय गांधी निराधार हे मिळवून दिले पाहिजे. बरोबर आहे ना मॅडम. तर ह्याच पद्धतीने आपण या पुढे जाऊया. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. कारण की मॅडमनी खूपच छान असं कार्य सांगितलं आहे त्यांचं. आणि नक्कीच त्या आश्रममध्ये मित्रांनो आपण जाऊन भेट घेतोय आता. तर थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू. मधुतारा फाउंडेशन नेहमी तुमच्या सोबत आहे आणि नेहमी राहील. सोबत राहून आपण काम करू. धन्यवाद. तर मित्रांनो, तर असं हे परमेश्वराचं जे कार्य आहे ते रत्नमाला घुले मॅडम जे आहेत त्यांच्या माध्यमातून होतं आहे. तर नक्कीच जर तुम्हाला जर कोणी असं आढळलं की बाबा ज्यांना खरंच घरदार नाही काय नाही त्यांना सोडून दिलेलं आहे, तर अशा लोकांसाठी नक्कीच आपलं जे आहे घुले मॅडमचा आश्रम मांजरीमध्ये तर आपण त्यांना तिथं ठेवू शकतो. मॅडम, एकदा तुमचा फोन नंबर सांगा. माझा फोन नंबर आहे 7057298177 आणि दुसरा एक नंबर आहे तो 9923426931. ओके. आणि ॲड्रेस? ॲड्रेस मांजरी बुद्रुक, कल्याणी स्कूल, कल्याणी स्कूलच्या समोरनं रंगीच्या वाड्यातनं साईनगरमधनं सर्वे नंबर 1838. ओके. थँक्यू मॅडम. तर हे मॅडमचा फोन नंबर आणि त्यांचा ॲड्रेस आहे. तर मित्रांनो, यूट्यूब चॅनल जेवढी लोक बघत आहेत त्याला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. कार्य किती मोठे मॅडमचं ते समजलं पाहिजे आणि कमेंट्स आले पाहिजेत, जेणेकरून की आपलं जे कार्य मधुतारा फाउंडेशनचं कसं चालतं हे तुम्ही मला सांगत राहा. तर नक्कीच जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्या कमेंट्सला पण उत्तर देत राहतोच. तर खरंच खूप बरं वाटलं आज मॅडमला भेटून आणि थँक्यू.